बाकीचं शिक्षण नाही शिकला तर काही फारसा फरक पडत नाही. मी आधी सांगितलं तुम्हाला बऱ्याच गोष्टी पटणार नाही त्यातले माझ्या प्रवचनामध्ये, कारण ते सत्य आहे, शास्त्र बोलतंय. कारण एखाद्याने जर शाळा शिकला नाही, काय फरक पडतो सांगा बरं? शाळेतच गेला नाही कोणी, पहिली दुसरीला, काय फरक पडतो सांगा की? उपाशी राहील का? पहिली गोष्ट हात वर करा. नाही राहणार. कपडे लत्ता मिळेल का त्याला? त्याला गाडी मिळेल का? बंगला मिळेल? मग शिकायचं कशासाठी? बोला, लवकर बोला. तुम्हीच सांगताय उत्तर. शाळेत जायचं कशासाठी? कसलं ज्ञान? हा, पटकन बोला. लिहायला वाचायचं. तर लिहायला वाचायला येऊन करायचं काय? कुठे येते तुम्हाला लिहायला वाचायला? माझ्या मागे म्हणा ये ना तुम्हाला श्लोक. काय शिक्षण झालं तुमचं? तुम्हाला माझ्या मागे श्लोक म्हणता येत नाही, काय उपयोग आहे तुमच्या शाळेमध्ये जाऊन? किती लोकांना संस्कृती येते सांगा ना. मग हे शिक्षण कसलं आहे? हे भ्रम आहे, मायेद्वारा पसरवलेला भ्रम आहे, भ्रम. विशेष करून कलियुगामध्ये. आजचं पूर्ण प्रवचन शिक्षण क्षेत्रावर होणार आहे, कारण त्यात तसंच प्रभुपादाने दिलेलं आहे की चुकीचे किंवा दिशाभूल करणारे ज्ञान त्याहून अधिक धोकादायक आहे. 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला व्यक्ती ज्याला काही ज्ञान नाही त्याला अविद्या म्हटलेला आहे, जो घरी बसून काहीतरी मनाला येईल तसं वागत राहतो. हे लोक जरा बरे कोणापेक्षा? ज्या लोकांनी विशेष करून वेगवेगळे शोध लावण्याची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे त्यांच्यापेक्षाही बरेच. विकासाच्या नावाखाली, शिक्षणाच्या नावाखाली ज्यांनी मोठे मोठे शोध लावलेले आहेत त्यांच्यापेक्षा ही लोक बरीच, जे गावाकडं देवाचं पण काही करत नाहीत आणि शोध भी लावत नाहीत, म्हणाले तसं आपलं राहतात, जरा बरे म्हणायचे लोक. पण ज्यांनी काही शोध लावले विकासाच्या नावाखाली तर ते लोक फार घातक आहेत. आणि हे दोन्ही लोक नरकाकडे जातील असं वर्णन दिलेलं आहे श्लोकामध्ये. अरे बापरे, बरोबरच आहे. जेव्हा प्रभुपाद महाराज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेले, तिथल्या एका व्यक्तीने महान संत आलेले आहेत भारतातून म्हणून त्यांना घेऊन गेले. आणि प्रभुपाद महाराज गेल्यानंतर तिथला जो कुलगुरू होता विद्यापीठाचा, त्याने सगळं विद्यापीठ फिरून दाखवलं प्रभुपाद महाराजांना. स्वामीजी हे पहा आमचं फिजिक्स डिपार्टमेंट, स्वामीजी हे आमचं केमिस्ट्री डिपार्टमेंट, स्वामीजी हे आमचं फिजिओलॉजी, हे बायोलॉजी, हे नॅनोलॉजी, हे टेक्नॉलॉजी, हे सगळं बघा म्हणे आमचं. प्रभुपादांना सगळं दाखवलं त्यांनी. असं प्रभुपादांनी सगळं ते फिरून बघितलं आणि मग जाण्याची वेळ आली. सगळं फिरून झाल्यानंतर प्रभुपाद महाराज म्हणले, चांगली आहे तुमचं विद्यापीठ चांगलं आहे, तर तुमच्या विद्यापीठामध्ये आत्म्याचं डिपार्टमेंट कुठं आहे? प्रभुपादांनी प्रश्न विचारला त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी वाल्याला. तो म्हणाला, स्वामीजी वी डोंट हॅव इट, आमच्याकडे ते नाहीये. प्रभुपाद म्हणले, तुझ्याकडे आत्म्याचं शिक्षण नाहीये, आत्म्याचं डिपार्टमेंट तुमच्या विद्यापीठामध्ये नाहीये, तर हे सगळे जे डिपार्टमेंट आहेत तुमच्या विद्यापीठामधले हे बिनकामाचे डिपार्टमेंट आहेत म्हणजे सगळे. तर आत्म्याचं शिक्षण दिलं जात नाहीये, म्हणजे फिजिक्स, बायोलॉजी, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे शिक्षण नाही घेतलं तरी काही जगायचं राहत नाही. समजलं का? हे तुम्ही आधीच मान्य केलेलं आहे. आणि म्हणून हे जे विद्यापीठ आहे, प्रभुपादांनी सांगितलं आत्म्याचं डिपार्टमेंट नाही तुमच्याकडे. आत्म्याचं शिक्षण महत्वपूर्ण आहे, ते घेण्यासाठी खरं आपण आलोय. आणि त्याचंच नाव शिक्षण आहे, त्याचं नाव विद्या आहे, बाकी सगळं अविद्याच आहे. आत्मा आणि परमात्मा या दोघांचं जे शिक्षण आहे ते विद्या आहे. आणि बाकीचे शिक्षण जे शाळेत शिकवलं जाते, तुम्हाला पोट भरण्यासाठी लागतंय की ते शिक्षण लागतंय, त्याचंही वर्णन येईल पुढं की कशा प्रकारे आपण शिक्षण घेतोय. पण यामध्ये असं म्हटलेलं आहे, आधुनिक संस्कृती लोक शिक्षणाच्या क्षेत्रात खूप प्रगत आहेत, पण परिणामी लोक पूर्वीपेक्षा अधिक दुःखी आहेत. बरोबर आहे का हो?
पहा, जेव्हा हे टेक्नॉलॉजीचा विकास झाला नव्हता त्यावेळेला लोक सुखी होते, पण आज त्या पटीमध्ये इतका विकास होऊन सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये वैज्ञानिकांनी अनेक मोठे मोठे शोध लावून सुद्धा, एवढी प्रगती करून सुद्धा समाज सुखी आहे पूर्वीपेक्षा की दुःखी आहे? तुमचं काय म्हणणं आहे? दुःखी आहे. आमच्या पंजोबाकडे, खापर पंजोबाकडे काय गोष्टी होते मला तुम्ही सांगा. थोडं चिंतनाचं प्रवचन आहे. एक खापर पंजोबा, त्यांचे आजोबा, त्यांचे कोणी असेल माग 4-5 पिढ्या जावा, काय त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी होती म्हणून काय त्यांचं जगणं थांबलं का? उलट ते जास्त जगले. पूर्वी आयुष्यमान 110 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष पंजोबांचं बघा. मग आज तुम्ही एवढा विकास केला म्हणताय, मग तुम्ही का जात नाही? 100कडे सोडा, 80कडे पण आपली गाडी जात नाही. आता सध्याची अवस्था आहे. आणि आमची अवस्था काय होईल आम्हाला माहित नाही. 60-70 पर्यंत गेलं तरी धन्यवाद. मग काय प्रगती काय केली? थोडा चिंतनाचा विषय आहे. तुम्ही सांगायचं आहे मला. तुम्ही एवढा शोध लावला असं म्हणता, एवढं मेडिकल सायन्स मध्ये प्रगती केली म्हणता, काय मनुष्याचं आयुष्यमान वाढवू शकला का तुम्ही? काय करायचं तुमच्या मेडिकल सायन्सला? मेडिकल सायन्स गावामध्ये पूर्वी एकच डॉक्टर असायचा, त्याला वैद्य म्हटलं जायचं. आणि गावामध्ये रोगच पहिले नव्हते. पहिली गोष्ट, एवढे रोगच नव्हते. आता दवाखान्यामध्ये नंबर लावावे लागतात. 2-2 दिवस नंबर येत नाही दवाखान्यामध्ये. काय काय एवढे स्पेशालिस्ट आहेत, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. 2-2, 3-3 दिवस नंबर येत नाही. आणि पूर्वी गावामध्ये एकच वैद्य होता. याचा अर्थ काय झाला? बोला. रोग कमी होते. आमचे गुरु महाराज एका हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेले. बोलवायला नाही पाहिजे महाराज लोकांना हॉस्पिटलच्या उद्घाटनाला. महाराजांना बोलवलं त्याने आणि महाराजांनी एक श्लोक गायला, सर्वे सुखिनो भवन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वाणि भद्राणि. महाराज म्हणले, सगळे सुखी हो, सगळे निरामय, निरोगी हो सगळे. मग तो डॉक्टर जरा कचरला आणि मग उद्घाटन झालं हॉस्पिटलचं महाराजांच्या हस्ते. आणि मग तो डॉक्टर उद्घाटन झाल्यानंतर महाराजांकडे आला आणि म्हटलं, महाराज तुम्ही काय बोलला हे? अहो तुम्ही काय म्हणले? सगळे निरोगी हो. सगळे जर निरोगी झाले तर आमचं हॉस्पिटल कसं चालायचं? आलं का लक्षात तुमच्या? म्हणले हे वाक्य काय तुम्ही बरोबर नाही बोलला म्हणे. काय म्हणायचं होतं? तुला भरपूर कस्टमर येऊ, म्हणजे भरपूर लोक आजारी पडू असं महाराजांनी आशीर्वाद दिला. झालं ना. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की प्रगती केली, प्रगतीची व्याख्याच आमच्याकडे चुकीची आहे. पहिली गोष्ट, आम्ही म्हणतोय प्रगती केली, प्रगती केली. ही प्रगती नाही. गावामध्ये पूर्वी एक डॉक्टर होता आणि त्या डॉक्टरचे गावामध्ये आता 10 दवाखाने झाले, म्हणजे त्या गावाची प्रगती झाली की अधोगती? आणि आपण काय म्हणतो, महूद मध्ये आता फार सुधारणा झाली, आयसीयू झाले. अरे अधोगती आहे गावाची. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल झाले, लाईफलाईन हॉस्पिटल झाले. आता सोलापूरला जायची गरज नाही, पंढरपुरातच आहे. सगळ्या सुविधा आहेत, सोयीयुक्त, सर्व सुविधांनी युक्त. हे काय आहे? पुरे बाळात पण घरी व्हायचं स्त्रियांचं. आता लाख रुपये घेते तिथं, 8-8 दिवस ठेवून घेते, काही कारण नसतं. ही प्रगती आहे की अधोगती? मला तुम्ही सांगा. कुणी केली एवढी प्रगती? आपणच केली. आता फक्त हे प्रवचन आपल्यावर घ्यायचं, दुसऱ्यावर ढकलायचं नाही, बरं का? आपल्याच घरातली माणसं आहेत, आपलीच मुलं डॉक्टर आहेत, आपल्याच मुली डॉक्टर आहेत, आपलीच मुलं इंजिनियर आहेत, आपल्यावरच घ्यायचंय. तर आपण प्रगतीच्या नावाखाली खरं तर अधोगती करत आहे. अशा कित्येक गोष्टी आपल्या पुढे आहेत की आपल्याला ते भ्रमात गेलो आणि आपल्याला समजेना की आपण काय बोलतोय आणि काय करतोय. हॉस्पिटलची संख्या वाढली याचा अर्थ रोगराई वाढली, रोगराई वाढली याचा अर्थ कसं काय वाढली? पूर्वी नव्हती एवढी रोगराई. खाणं पिणं चुकीचं आहे, आणि खाणं पिणं चुकीचं आहे तर काय खाणं पिणं चुकीचं आहे तो विषय. आता लोभ जो आहे कलियुगामध्ये मनुष्याच्या हृदयामध्ये हा लोभ घुसलेला आहे, या लोभाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि लोभासाठी व्यक्ती काय करत आहे? अजिबात विचार करत नाहीये. मला तुम्ही सांगा,
आईच्या स्तनामधून दूध येतं, बरोबर आहे. आईच्या स्तनामध्ये दूध येतं, त्याचं जे प्रमाण आहे तर त्या मुलाला जेवढं पाहिजे तेवढं भगवंतानी सिस्टम बनवली की नाही. हा, जेवढं आवश्यक आहे तेवढं त्या वेळेला बरोबर दूध येतं, त्याच वेळेला येतं आणि प्रमाणामध्ये येतं. याचा अर्थ ते परत त्याचं प्रमाण भगवंत आणि निसर्गाने कसं ठरवलंय बघा, वेळ आणि प्रमाण दोन्ही ठरवलंय. तसं शेती सुद्धा आपली ही भूमाता आईच आहे, पृथ्वी माता आपली आईच आहे, गोमाता आपली आईच आहे. मग याच्या वेळेला आपण काय करतोय, आपल्या त्या भूमातेला जर पिळायला सुरू केलं तुम्ही, वेळ आणि प्रमाण ठरलेलं आहे. लक्षात येते का तुमच्या? भूमातेचं सुद्धा वेळ आणि प्रमाण ठरलेलं आहे की बाबा या वेळेला हे पीक येणार आणि त्या एवढ्या प्रमाणामध्ये येणार, हे ठरलेलं आहे. परंतु लोभ शिरल्यामुळे मनुष्याच्या शरीरामध्ये, मनामध्ये त्याने काय केलं, मग संकरित बियाणं वापरायला सुरू केलं, हायब्रिडायझेशन झालं आणि मग त्यानंतर त्यामध्ये केमिकलचा वापर सुरू झाला. म्हणजे काय, हे जबरदस्ती केली आईवरती, पृथ्वी मातेवरती जबरदस्ती केली. कुणी केली? आपण सगळेच आहे पुढे बसलेले, शेतकरीच आहे, आपली आई आहे, आईवर जबरदस्ती केली आपण. कशासाठी? दे, किती धान्य पाहिजे, 10 पोती होत होतं तर 20 पोती होतंय, असं त्यांचं म्हणणं होतं. बरं ठीक आहे, जबरदस्ती करा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. तुम्ही जबरदस्ती करून धान्य काढलं खरं, पण ते धान्य पचलं तरी का तुम्हाला? जेव्हा जबरदस्ती प्रेम केलं जातं, प्रेम होतं का जबरदस्ती? जबरदस्ती प्रेम कुणी कोणावर करू शकतो का? नाही करू शकत. तसं जबरदस्ती जर तुम्ही पृथ्वीवरती केली, पृथ्वी मातेवरती जबरदस्ती केली, ठीक आहे, ती थोड्या वेळ तुम्हाला देईल धान्य, पण त्यामध्ये प्रेम नसेल, त्या मातेचं प्रेम नसेल, आणि मग काय होईल? काय होईल? रोगराई उत्पन्न होईल. आणि मग असं संकरित आणि हे केमिकल युक्त पदार्थ खाऊन आम्हाला वाटलं आम्ही प्रगती केली. हरित क्रांती, धवल क्रांती, स्वातंत्र्यानंतरचा काळ. काय केलं हरित क्रांतीमध्ये? एवढं तण आणि गवत नव्हतं आपल्याकडे पूर्वी. हे सगळं घेऊन आले आपण इकडे भारतामध्ये. आणि काय हरित क्रांतीमध्ये मग काय काय विविध बियाणांचा वापर आणि काय काय लोकांना इतकं भारी वाटायला लागलं की अरे 2 पोती धान्य व्हायचं, 4 पोती धान्य होतंय आता. लोकांनी वापरायला सुरू केलं. आणि मग काय झालं, त्या हरित क्रांतीच्या नावाखाली सगळी जमीन नापीक करून टाकली. आमच्या आईची पाक वाट लावली. समजलं का तुम्हाला? या भूमातेची पूर्ण वाट लावली. आज जर तुम्ही शेतामध्ये कोणतंही केमिकल नाही वापरायचं म्हटलं आणि तसंच पेरायचं म्हटलं तर ती काहीच उत्पन्न देत नाही. आता अशी का अवस्था आहे? तर असा शोध आहे, कमीत कमी तुम्हाला 50 वर्ष तुमची जमीन पडीक ठेवावी लागेल आणि त्यामध्ये फक्त खत घालत राहायचं 50 वर्ष, पीक घ्यायचं नाही. असं जर करत राहिला तर 50 वर्षानं शक्यता आहे की जी जमीन पूर्वीसारखी होईल. एवढं आम्ही त्याचा कस काढून घेतलेला आहे. आलं लक्षात तुमच्या? ही जबरदस्ती आपण आपल्या मातेवरती केलेली आहे. हे फार मोठं तत्वज्ञान आहे. मग जर पृथ्वी माता जर दुःखी असेल, तुम्हाला कसं सुखी ठेवेल बरं? म्हणून आपण दुःखी आहे. म्हणून आज आपण इतकं जे समाजामध्ये समस्या निर्माण होत आहेत, दुःख निर्माण होतं, याच्या पाठीमागचं कारण काय? आम्ही स्वतःच्या आईला घरातली आई असते, 7 प्रकारच्या आई आहेत, त्यामध्ये स्वतःची आई जन्म न दिला, त्या आईलाही त्रास द्यायला सुरू केलेला आहे. ती आई सांभाळायला नको वाटते. पृथ्वी माता पण आईच आहे, तिला पण पिळायला सुरू केलेलं आहे आम्ही. आणि गोमाता आहे, गोमातेपासून पण आम्ही भरपूर पिळायला सुरू केलंय. गोमातेला एकतर हत्या सुरू केली, नंतर त्या गाईचं दूध काढायचं म्हणून मशनी लावल्या स्थानाला. जेवढे कृत्रिम गोष्टी तुम्ही आणल्या तेवढं दुःख या समाजामध्ये वाढत चाललेलं आहे. आलंय का लक्षात तुमच्या? भगवंतानी ज्या पद्धतीनं ठेवलंय, भगवंतानी जशी निसर्गाची रचना केली आहे तसंच राहायला पाहिजे. झालाय काय विषय की आम्ही मग ते गाईचं दूध कुणी काढायचं हाताने, मशनी लावल्या त्याला. याच्यामध्ये प्रेम आहे का? प्रेम नाही. कारण ती गाई काय मशीन आहे का दूध काढायची? दूध देणारी मशीन आहे का? त्यांना पण जीव आहे, त्यांना आईप्रमाणे समजायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आम्ही लोभ आमच्या हृदयामध्ये घुसलेला आहे.
आणि त्या लोभापोटी आम्हाला वाटते प्रगती प्रगती प्रगती, आमची प्रगती झालेली आहे बघा, म्हणे मशनी आल्या, दूध काढायच्या मशनी आल्या. आता त्या आईच्या स्थानालाच मशनी लावायचे राहिले. आता काय करायचं, मशनी आले दूध काढायचे, काय करायचं. म्हणजे किती त्या याच्यावर विचार कोणीच करत नाही. आणि हे सगळं घडवणारा व्यक्ती कोण असतो, राजकारणी लोक, जे मूर्ख असतात. कारण समाजाला दिशा देण्याचं काम नेते मंडळींचं आहे. त्यामुळे जर असा नास्तिक संस्कृतीचा अर्धवट डोक्याचा व्यक्ती जेव्हा समाजामध्ये एखादं नेत्याचं पद भूषवतो, त्यावेळेला तो अशा संस्कृती आपल्या देशामध्ये घेऊन येतो. मग ते हरित क्रांती असो, धवल क्रांती असो, दूध उत्पादन दूध उत्पादन महाराष्ट्रामध्ये 10 वर्षापूर्वी काही सुद्धा नव्हतं. पण जर्सी गाई आली आणि लोकांनी इतक्या गाई आणायला सुरू केलं. काय झालं, प्रगती प्रगती प्रगती. कोणाची प्रगती, जर्सीचं दूध काय केलं मला सांगा. किती जणांच्या घरी जर्सी, प्रामाणिकपणे हात वरती करा बरं, प्रामाणिकपणे खाली करा. मग तुम्ही जर्सीचं दूध पिता का, हात वरती करा बरं. कोण कोण पिते, हात वरती करा. नाही, आम्ही दुधाला एक गाई ठेवली हो, देशी गाई ठेवली. मग तुम्ही विष तयार करताय पण पीत का नाहीये, याचा अर्थ तुम्ही विष दुसऱ्याला पाजू इच्छित आहे. तुमच्या हृदय तुमचं सॉफ्ट नाहीये. तुमच्या हृदयात काय आहे, दुसऱ्याला त्रास द्यायचा विचार आहे. आणि म्हणून भक्ती करावी लागते. त्या भक्तीमध्ये हे शिकवलं जातं की तुमचं हृदय सॉफ्ट झालं पाहिजे, त्या हृदयामध्ये करुणा उत्पन्न झाली पाहिजे. हे कॅन्सरचं प्रमाण 2 गोष्टीमुळे जगामध्ये वाढलं. पहिलं बिस्लरी वॉटर, आणि दुसरं हे जर्सीचं दूध. हे 2 प्रमुख कारण आहेत कॅन्सरचे. जगामध्ये जो कॅन्सर वाढलेला आहे, म्हणजे गाईचं जर्सीचं दूध जे आहे हे दुसऱ्या चांगलं नाही, तुम्हालाही माहिती आहे. त्याचं उत्पादन आपण करतोय. शेतकरी स्वतःची शेती आहे, त्याच्यामध्ये काही पिकत नाही व्यवस्थित, ज्वारी आणतोय मंगळवेढ्याला जाऊन. कुठं ऑर्गॅनिक गहू मिळतोय का हुडकतोय एखादा पोत. ह्याच्याकडे 12, 15, 20 एकर शेती आहे आणि हा देशी ज्वारी आणायला मंगळवेढ्याला जातो. आणि स्वतःच्या शेतात काय लावले, डाळिंब, ऊस आणि बोर, पैशासाठी. मी आधीच सांगितले, तुम्हाला वाईट वाटणार आहे, आधीच कबूल करून घेतो. वाटलं एवढ्यातच, अजून पुढे आहे, पाठवू द्या, आम्हाला काय फरक पडत नाही. तर आपण काय करत आहे की इतराप्रती करुणा किंवा दया नाही, तुम्ही पण समाजाचं काहीतरी देणं लागता. जेव्हा आपण एखादी गोष्ट निर्माण करतो तर त्याच्यामुळे काही नुकसान होईल का, समाजाचा फायदा होईल हे आपण बघायला पाहिजे ना. तर अशा प्रकारे आम्ही शिक्षणाच्या नावाखाली वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तयार, आणि त्याला आम्ही प्रगती म्हणून बसलेलो आहे. आणि हे सर्व क्षेत्रामध्ये केलेलं आहे. हे झालं शेतीचं, तर शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पण केलेलं आहे. आणि म्हणून आध्यात्मिककडे दुर्लक्ष करून एक नास्तिक संस्कृती तयार केली गेलेली आहे. की या ठिकाणी असं म्हणलेलं आहे, एखाद्या शाळा शिकायची, शाळेत जायचं, मोठं व्हायचं, लहान वयापासून त्या मुलाच्या कानामध्ये शिकवलं जाते, तुला आता इंजिनियर व्हायचंय, तुला आता डॉक्टर व्हायचंय, तुला आता कलेक्टर व्हायचंय, तुला आता शाळा शिकायची, पहिला नंबर काढायचा आहे. हे कानामध्ये सारखं त्याच्या घुमतंय त्या पोराच्या, लहान वयापासून. पूर्वी नव्हतं असं, गुरुकुल पद्धती होती. लहान वयापासूनच त्याला त्या कानामध्ये सारखं हरे कृष्ण म्हण, विठ्ठल विठ्ठल म्हण, श्लोक पाठ झाला का, अभंग पाठ झाला का तुझा, हरिपाठ झाला का पाठ तुझा, हे कानामध्ये घुमायला पाहिजे. त्या मुलाच्या कानामध्ये लहान वयापासून तुला इंजिनियर व्हायचं आहे, तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला कलेक्टर व्हायचं आहे, त्या डोक्यात तेच घुमतंय. आणि मग तो कुठेतरी जाऊन येतो, त्याच्या नावाखाली मग सगळ्या गोष्टींना कॉम्प्रोमाइज करायचं. एक व्यक्ती, गावातलाच व्यक्ती शहरामध्ये गेला शिकायला, मोठा झाला आणि शिकून आल्यानंतर गावाकडे आला एक दिवशी. आणि त्याचं गाव असं समुद्राच्या कडेला होतं. बॅगेमध्ये लॅपटॉप घेऊन आला बॅगेमध्ये, मोठा मोबाईल आणला, अँड्रॉइड मोठा घेऊन आला, आणि नावेमध्ये बसला. नाव निघाली,
नाव निघाल्यानंतर जो नावाडी होता त्याचा मित्र होता लहानपणीचा, दोघंही एका शाळेत शिकलेले, बालवाडीला पहिलीला. नंतर हा शहरात गेला, मोठा सायंटिस्ट झाला, वैज्ञानिक झाला आणि तो गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर नाव्यामध्ये चर्चा झाली, मग काय कसं काय चालू आहे काय नाही, काय तू शाळा शिकला नाही म्हणलं, काय चौथीतनं सोडून दिली शाळा. तो म्हटला ठीक आहे, तू काय शिकला, मला मी मोठा सायंटिस्ट झालोय म्हटलं. त्यानं लगेच दाखवायला सुरू केलं, लॅपटॉप काढला बाहेर त्याचा. दाखवल्याशिवाय जमते का? लॅपटॉप काढला बाहेर आणि लॅपटॉपमध्ये सांगा हे लॅपटॉप आहे म्हणे, सगळं हे असं करता येते तसं करता येते. तुला माहिती आहे कसं काय चालवायला येते का लॅपटॉप हे? म्हणलं मी पहिल्यांदा बघतोय म्हणलं, मी कशाला चालवायचं आमची गोष्ट आहे. म्हणले तुझं 25% जीवन वाया गेलं म्हणलं. अरे लॅपटॉप चालवायला येत नाही म्हणजे 25% वाया गेलं. म्हणजे म्हटल्यानंतर ठीक आहे, त्यानं मोबाईल काढला बाहेर. म्हणले बघ मोबाईल आहे म्हणले. मोबाईल काय? तुला मोबाईल म्हणले का येतो का तुला? म्हणले यायचं काय, मी पहिल्यांदा बघतोय म्हणले मोबाईल. तर हा विदेशावरनं आला होता शिकून सगळं घेऊन. म्हणजे तुला मोबाईल येत नाही, तुझा अजून 25% वाया गेलं म्हणे. टोटल किती गेलं? 50% वाया गेलं. मग नंतर काय आलं, त्याने अजून एक त्या मोबाईलवर लॅपटॉपवरती अजून एक यंत्र आणलं होतं यंत्र. आणि ते जे यंत्र आहे ते यंत्र घेतलं आणि त्याने सांगितलं की हे यंत्र जे आहे अचूक अंदाज लावतं की हवामानाचा अंदाज लावतं म्हणे. आता पाऊस कधी पडणार, किती पडणार आणि काय वारं कुठल्या दिशेने येणार वगैरे वगैरे. ते यंत्र काढलं त्यांनी आणि दाखवलं. काय नाही म्हणले, बिंदास वातावरण मस्त आहे म्हणले, काय सुद्धा होणार नाही म्हणले. काय तर पाऊस वारं वादळ काही येणार नाही म्हणे असं म्हणलं. आता मात्र तो म्हटला तुला हे पण कळत नाही म्हटला, तुझं 75% जीवन वाया गेलं म्हटलं. किती टक्के? 25. मग थोड्या वेळ काय झालं, हा जो नावाडी होता, हा नावाडी आहे, तो म्हटला आता मला पण थोडंसं कळतंय म्हणे अंदाज. म्हणला आता मोठं वादळ सुटणार आहे म्हटलं, चक्रीवादळ, आणि मोठा पाऊस पण सुरू होईल थोड्या वेळाने म्हटलं. तो म्हणला माझ्या यंत्रावर काय दाखवत नाही म्हटलं. ते म्हणले तुझं यंत्र तुझ्या पैसे, पण 100% वादळ सुटणार आहे म्हटलं मोठं. ते म्हणलं असं होऊ शकत नाही म्हणलं, यंत्र बरोबर सांगते म्हटलं माझं. बघ तर म्हणलं 10च मिनिटात सुरू होते म्हणलं. आणि मग खरंच 10 मिनिटांनी काहीच नव्हतं वातावरण, पण अचानकपणे वारं सुरू झालं मोठ्यानं आणि इतकं जोरात लाटा त्या समुद्राच्या व्हायला लागल्या आणि ती नाव अशी सगळी डगमगायला लागली. आणि एक वेळ अशी आली की त्या नावेमध्ये पाणी जायची वेळ आली, पाणी जायला लागलं नावेमध्ये आणि थोड्याच वेळामध्ये नाव बुडणार असं लक्ष. म्हणलो तो नाही म्हणले तुला नाव येतं, त्याला जरा कॉन्फिडन्स लूज झाला. म्हणले तुला हे कळतंय का म्हणले अंदाज की वारं कधी सुटणार, पाऊस कधी पडणार, आभाळ आले नाही आले, कळतंय का तुला म्हणले? ते म्हणले नाही कळत. म्हणले आता ते पण आहे म्हणले, आता वारं सुटले म्हणले, आता नाव बुडणार आहे म्हणले, आता मला पवायला येते म्हणले. तुला पवायला येते का? ते म्हणले नाही येत म्हणले. म्हणले तुझं 100% जीवन वाया गेलं म्हणले 10च मिनिटात. आणि त्याने उडी मारली खाली. आणि हा राम नाम सत्य हे जलसमाधी ही गोष्ट आहे. यातनं काय शिकायला मिळतं? तुम्ही फार मोठी प्रगती केल्याची डिंग हाकताय, आम्ही एवढी वैज्ञानिक प्रगती केली, आम्ही ही शोध लावला, ती शोध लावला, अमुक केलं तमुक केलं. फायदा काय रे? फायदा काय? तुला देव कोण आहे माहित नाही, तुला भगवंत कोण माहित नाही, जीवनाचा उद्देश काय माहित नाही, कुठनं आलाय माहित नाही, कुठं जायचं माहित नाही, काहीच माहित नाही तुला. हे सगळं थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे असं म्हणायचं. तुला 10वा घालायला नको, 13वा घालायला नको, कलेक्टर होऊन तुला काय करायचं? असे काही कलेक्टर झाले आपल्याकडं. त्याने आईचा दावा घातला नाही, 13वा घातला नाही, हाडं घेऊन कुठं झाडा बुडात पुरले. त्यांना ते अंधश्रद्धा वाटते. कलेक्टर झाला मग काही शाणा झाला काय? असे समाजापुढे आदर्श आहेत. असे जर कलेक्टर निर्माण व्हायला लागले तर कसं होणार? हे विज्ञान आहे, मी पुन्हा पुन्हा सांगतो, हे अंधश्रद्धा नाही, हे सायन्स आहे, हे विज्ञान आहे, हे भगवंताने निर्माण केलेलं विज्ञान आहे. पण तुम्हाला ते मान्य करायचं नाहीये. आणि म्हणून असे लोक निर्माण व्हायला लागलेले आहेत, नास्तिक समाज निर्माण व्हायला लागलेला आहे, असं वर्णन या श्लोकामध्ये या तात्पर्यामध्ये केलेलं आहे. आणि मग लोकांना मोठ्या मोठ्या गोष्टी माहिती आहेत. मुलांना शाळेमध्ये विचारा, अमेरिकेचे प्रथम राष्ट्राध्यक्षाचं नाव सांग रे बाळा, बरं. भारताच्या प्रथम राष्ट्रपतीचं नाव सांग, लगेच सांगणार ते. यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव माहिती आहे,
सगळ्या दुनियाची माहिती यांच्याकडे सण सणावळ्या गोळा करून ठेवलेत तुम्ही. त्याला विचारलं तू कोण आहे ते सांगा आधी, नाही सांगता येणार त्याला. एखाद्या मुलाला विचारा तू कोण आहेस, त्याला सांगता येत नाही. मग त्याला अमेरिकेची माहिती, काय करायचं अमेरिकेची माहिती गोळा करून? मी आत्मा आहे, मी भगवंताचा दास आहे, भक्ती केली पाहिजे, नामजप केला पाहिजे, त्याच्यातून सुख मिळतं, समाधान मिळतं, इंद्रियांना निग्रह केला पाहिजे, ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे, दुसऱ्या पोरींकडे बघितलं नाही पाहिजे. हे कोण शिकवणार? आम्ही कॉलेज केले, मी इंजिनिअरिंग केलंय, मला माहिती आहे. त्या मास्तरला घेऊन गळ्यात गळे घालून धाब्यावर होते पोरं, आणि मास्तरचं वर्गातल्या मुलीबरोबर लफड आहे. काय करायचं? आणि याला तुम्ही शिक्षण पद्धती म्हणता काय? आम्ही इंजिनियर केलाय मुलगा आमचा, डॉक्टर केलाय. काय करते तू? सगळा वासनेचा बाजार आहे सगळा, हे काही नाहीये दुसरं. हे सगळे जे काय केलंय, आणि शाळा कॉलेज काढलेले आहेत. काय करते शाळा कॉलेजामध्ये? कुठलं तरी शिक्षण दिलं जातंय का? बाबा आई वडिला पाया पडा. कुठल्या शाळेत शिकवलं ते सांगा बरं. मग तुम्हाला हे नको आहे का? अशी मुलं घडायला नको वाटतंय का आपल्याला? आई वडिलाच्या पाया पडा, भगवंताला प्रणाम करा, या सृष्टीचा कोणतरी मालक आहे. मी एका कॉलेजमध्ये शिकवत होतो शिक्षक म्हणून, इंजिनिअरिंग कॉलेजवरती. आणि मग शिकवता शिकवता मी एक भगवद्गीतेमधलं उदाहरण दिलं की कशा पद्धतीनं वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच उदाहरण दिलं मी. तो सिद्धांत समजून सांगण्यासाठी, त्या शाळेतल्या पुस्तकातला सिद्धांत समजून सांगण्यासाठी मी उदाहरण दिलं. तर एका मुलाने तक्रार केली कॉलेजच्या प्राचार्याकडे. ती म्हणे हे अमुक अमुक नावाचे जे सर आहेत, हे सर म्हणे भगवद्गीतेमधली उदाहरण देतात म्हणे, भगवद्गीतेमधली उदाहरण देतात म्हणे. मला बोलवण्यात आलं. म्हणजे सर तुम्ही भगवद्गीतेमधलं कशाला उदाहरण देता म्हणले. मी म्हटलं सर काय चुकलं? म्हटलं एक भगवद्गीतेमधलं उदाहरण मी हे समजून सांगण्यासाठी दिलं. नाही तुम्ही बाहेरचं कुठलं तरी देऊ शकता ना, अमेरिकेचं वगैरे उदाहरण, इकडलं तिकडलं काहीतरी द्या ना. गीतेमधलं कशाला उदाहरण दिलं? ते धार्मिकता वाढते ना. मग सगळ्या धर्माची मुलं पुढे बसलेली असतात म्हणे. म्हणले असं तुम्हाला करता येणार नाही. मी म्हणलं मलाही इथं नोकरी करता येणार नाही. तुम्हाला जर अशीच गाढवं निर्माण करायची असेल तुमच्या कॉलेजमधनं, तर मी गाढवांना शिकवू शकत नाही म्हटलं. हरे कृष्ण. ते गाढवं निर्माण करणार कॉलेज अजूनही चालूच आहे. मग मी त्याच दिवशी तिथून पाय घेतला काढता, परत नाही गेलो त्या कॉलेजमध्ये शिकवायला. सांगण्याचा उद्देश की काय तयार करतोय आम्ही, एक प्रकारे गाढवच तयार करतोय आम्ही शाळा कॉलेजमधून. हे गाढवच आहेत ना. शाळामध्ये शिकवलं गेलं, शाळेमध्ये तुम्ही शाळा तरी शिका ना. बघा मी तुम्हाला खरं काय ते सांगतो थोडंसं. आता शाळेमध्ये तुम्ही ठीक आहे, तुम्ही काहीतरी मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान हे शिकवा, ठीक आहे, इथंपर्यंत आम्ही मान्य करू. पण शाळेमध्ये याच्या व्यतिरिक्त काहीतरी होतंय. काय होतंय? एक वासनेचा बाजार भरलेला आहे हॉस्टेलमध्ये आणि कॉलेजामध्ये. हे सगळं आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तुम्ही कधी हॉस्टेलला जावा, इंजिनिअरिंग कॉलेजच्या, मेडिकल कॉलेजच्या, काय असते? दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत, सिगारेटची पाकिटं पडलेली आहेत, सगळं काय पडलेलं आहे, आणि बऱ्याच काही गोष्टी हे सांगता येणार नाही तुम्हाला काय. आणि आई वडिलांना त्यांचा मुलगा कॉलेजला जातो. कॉलेजमध्ये शाळेचं शिक्षण तरी कुठे दिलं जातंय? शाळेचं शिक्षण तर कुठे दिलं जातंय? बऱ्यापैकी शाळा कॉलेजामध्ये हेच धंदे चालू आहेत सगळीकडे. आणि मग अशा ठिकाणी काय होणार आहे कल्याण, मला तुम्ही सांगा. आपण अपेक्षित काय करतोय? मनुष्याच्या जीवनामध्ये सुख कधी येतं? जेव्हा तो चरित्रवान राहतो तेव्हा सुख निर्माण होतं. त्याचं चारित्र्यच खराब आहे, तर मग तो व्यक्ती किती जरी शिकला तर काय उपयोग आहे? समजा तो तुमचा मुलगा पंतप्रधान झाला देशाचा, पण तो तुम्हाला आई म्हणत नाही, बाप म्हणत नाही, मानत नाही, मग त्याला काय, त्या आईला काय सुख आहे पंतप्रधान म्हणून? मला सांगा बरं. लक्षात येते का तुमच्या? कशासाठी मी करतोय हे जर तुमच्या लक्षात राहत नाही तर मग काय उपयोग आहे? आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे ही दोन प्रकारच्या विद्या आहेत. एक आहे परा, एक आहे अपरा. परा विद्या म्हणजे जी भगवंताविषयी ज्ञान देते, आणि अपरा विद्या म्हणजे हे भौतिक शिक्षण देणार आहे. म्हणून आमचे गुरु महाराज जे आहेत, ते गुरु महाराज नेहमी सांगायचे एक उदाहरण. हे जेवढी शाळा कॉलेज आहेत ना, त्या शाळा कॉलेजावर काय लिहिलेलं आहे?
अमुक अमुक विद्यालय. तर म्हणजे एक शिडी न्यायला पाहिजे, एक रंगाचा डब्बा आणि ब्रश न्यायला पाहिजे, आणि हे जे नाव टाकलेलं आहे अमुक अमुक विद्यालय, त्या विद्यालयाच्या पुढं लिहून यायचं. काय लिहून यायचं? काय होतं ते तयार? गुरु महाराज सांगतात अमुक अमुक अविद्यालय. कारण तिकडे विद्या शिकवली जात नाही, तिकडे काहीतरी वेगळं शिकवलं जातंय. शाळा कॉलेजामध्ये काय शिकवलं जातंय? ईर्ष्या, द्वेष, मत्सर, कॉम्पिटिशन, स्पर्धा. स्पर्धेचं युग आहे, स्पर्धेचं युग आहे. मुलांना काय करायचं? त्या स्पर्धेच्या युगामध्ये टिकला पाहिजे माझा मुलगा, मग त्याला ट्युशन लावायची, त्याला अकॅडमी लावायची, मोठे गाव सरांच्या लातूरला नेऊन टाकायचा, तिकडे लाखो रुपये फी भरायची, आणि मग काय होतंय? असे डॉक्टर तयार होतात. हे डॉक्टरचं तर आता मला तर मेलो तरी चालेल, पण हॉस्पिटलला जायचं नाही असं वाटायला लागेल. सडून मरा घरामध्ये, डॉक्टरकडे जायला नको असं वाटायला. विरोध डॉक्टरला नाहीये, म्हणजे जी पद्धती बनवली गेलेली आहे. कुणी सांगितलंय तुम्हाला? त्याची बुद्धिमत्ता नाही, त्याला डॉक्टर कशाला बनवता तुम्ही? त्याला गुवाहाटीला नेणार, तिकडे रशियाला नेणार, 50 लाख रुपये मध्ये इंजिनियर डॉक्टर करून आणणार, त्याला 4 वर्षात माघारी. काय गरज सर? सगळे स्पर्धा, ईर्ष्या. आजची शिक्षण पद्धती काय शिकवते? स्पर्धा करा, स्पर्धा करा. आणि भगवद्गीता काय शिकवते? भगवद्गीता शिकवते तुम्ही स्वतःशी स्पर्धा करा. आणि आजचं शिक्षण शिकवते तुम्ही इतरांशी स्पर्धा करा. 2 मार्क कमी पडल्यानंतर पोराला वाईट वाटते, कोणीतरी आत्महत्या करायचा विचार करते, माझा नेहमी पहिला नंबर आता शाळेमध्ये, आता दुसरा कस काय आला, म्हणून त्याला त्रास होतोय. कस काय? ईर्ष्या हे शिकवलं जातं इकडे, आणि स्पर्धा करायला शिकवलं जातं शिक्षण पद्धतीमध्ये. स्पर्धा ही स्वतःशी करायची असते. माझ्यामध्ये जे दुर्गुण आहेत ते कसे निघतील बाहेर, याच्यासाठी जे शिक्षण दिलं जातं ते खरं शिक्षण. पण दुसऱ्याचा पाय ओढायचा, आपण पुढे जायचं, पेपर लीक करायचा, मार्क जास्त पाडायचे, कुठून तरी पैसे भरून हे सगळं घोटाळे करायचे, हे काय चाललंय? दुसऱ्याचा पाय ओढायचा आणि आपण पुढे जायचं. याच्यामुळे काय होतंय? ही जी शिक्षण पद्धती आहे मुळातच खोट आहे. शिक्षण घेण्यापासूनच खोट आहे, तर मग पुढे जाऊन काय होणार आहे? सगळं खोटारडाच व्यवहार आहे हा सगळा, भूलभुलैयाच आहे ना. तर बऱ्याच ठिकाणी आता काही गोष्टी आहेत स्पष्टपणे बोलता पण येत नाही. प्रत्येक फील्ड मधलं नॉलेज आहे. इंजिनिअरिंग मध्ये काय होतं? मी स्वतः इंजिनिअरिंग केलं, नोकरी पण केली. इंजिनिअरिंग केलं ते 4 वर्षामध्ये जे शिकलो त्याचा गचा म पण पुढे वापरता आला नाही कुठं नोकरीला गेल्यानंतर. खरं सांगतोय मी, तिथं वेगळंच काहीतरी आहे. ते कुणी करू शकतंय, गावाकडचा माणूस पण करू शकतो. प्रोडक्शन लाईन ला भरावू शकतो, बटन मारे, बटन चालू कर, हे कर, ते कर, कुणी करू शकतो. आणि आजकालचे इंजिनियर लोक काय करतात मला माहिती आहे का? IT इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. काय करतोय? लॅपटॉप घेतोय, इकडचं कॉपी करतो, इकडे पेस्ट करतो, इकडचं कॉपी करतो, इकडे पेस्ट करतो. आता तर ते पण नाही, चॅट GPT आले, त्याला बोललं की ते सगळं सांगतंय, सगळं तयार करून देते, चार्ट PPT. हे इंजिनियरचं काम आहे. ते कॉपी करायचं आणि इकडे पेस्ट करायचं. ते मेसेज नाही का टाका व्हॉट्सअपला, आपण इकडचा मेसेज इकडे फॉरवर्ड करत नाही का? असलं काय चालू आहे. आणि पगार घ्यायचा, मग ते घरी बसून वर्क फ्रॉम होम आहे, घरी बसून काम करतोय. 50,000 पगार आहे, 60,000 पगार आहे. काय चाललंय हे सगळं? हे भूलभुलैया आहे, सगळं भूलभुलैया आहे. आणि ही सगळी अविद्या आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे हरे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की हा सगळा इंद्रिय भोग आहे, हे निरीश्वर लोकांनी केलेली शैक्षणिक प्रगती नागाच्या फण्यावरील बहुमूल्य मण्या इतकी धोकादायक असते. नागमणी माहिती आहे का? नागमणी, नागाने अंगावरती एक कातन असते नागाच्या. ती कातन जर नागाच्या अंगावरची नागानं नाही टाकली तर कालांतराने ते कातन वाढून 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 नागाच्या डोक्यावर एक मणी तयार होतो, नागमणी. तर शक्यतो दिसून येत नाही, कारण नाग हा जर कातन वाढली तर त्याचं स्पीड कमी होतं पळायचं, सापाचं किंवा नागाचं. तर त्यामुळे तो कातन टाकतोच. तर ते नाही टाकली तर मणी तयार होतो असं म्हणतात नागाच्या डोक्यावर. हा नागमणी आहे. असं म्हणलेलं आहे की ते नागमणी जो आहे तो फार किमतीचा असतो आणि त्याची किंमत जास्त आहे, तो इच्छाधारी पण असतो असं म्हणतात तो नागमणी.
तर हा नागमणी याची किंमत जास्त आहे, परंतु तो कुठे आहे हो? एका विषारी नागाच्या डोक्यावरती आहे. ते नागमणी जर दिसतोय चांगला, इच्छाधारी आहे, पण जर काढायला गेला तर मृत्यू पण येऊ शकतो. येतंय का लक्षात तुमच्या? तसं आज समाजाने जी शैक्षणिक प्रगती केलेली आहे, ही नागाच्या डोक्यावरच्या मण्यासारखीच आहे असं इथं म्हटलं. फार बहुमूल्य म्हणे, फार बहुमूल्य, आम्ही एवढं शिकलो, पण पुढं काय? ते नागाच्या मण्या डोक्यावरती आहे, ते विषारी आहे, धोकादायक आहे हे सगळं. आणि म्हणून आपण म्हणतोय प्रगती, दुसऱ्याचं तर नुकसान करतोयच, पण आज आपलंही नुकसान होतंय. मागाशी उदाहरण दिलं, शेतीमध्ये जो आपण माल पिकवतोय, आपणही खातोयच. डाळिंब, बोरा आपण खातोय की नाही? आपली तब्येत बिघडली की नाही? आपल्याला रोगराई सुरू झाली की आपल्याला पण सुरू झाली. ही सुरुवात कोण करणार? हे सगळं करण्यासाठी एक भक्तच पुढे यायला पाहिजे. कशा प्रकारे हे समाजातल्या सगळ्या समस्या नष्ट होऊ शकतात असं इथं म्हटलेलं आहे. आणि ही जी प्रगती केलेली आहे, शैक्षणिक प्रगती, मेलेल्या मड्यावर जर तुम्ही सोन्याची चादर जरी करून घातली, लोक सजवतात. एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, त्याला भरपूर शृंगार केला त्या मड्याला, काय उपयोग आहे का? काय उपयोग आहे का? काय सुख भेटणार आहे त्यातनं? तसं झालेलं आहे की लोकांनी जी प्रगती केलेली आहे, तथाकथित प्रगती समाजामध्ये केलेली आहे, ती तथाकथित प्रगती म्हणजे काय? मेलेल्या मड्याला शृंगार केल्यासारखंच आहे. काहीच फायदा नाही एवढं सगळं करून. मुलगा कुठे आहे? अमेरिकेला आहे. दोन्ही मुलं अमेरिकेला आहे. तुम्ही काय करता? आम्ही शेतात काम करतो इथे, म्हातारपणी आम्हाला सांभाळायला कोण नाही. काय फायदा झाला? म्हणजे मेलेल्या मड्याला सजवल्यासारखं झालं ना. तुम्ही एवढं शिकवलं मुलांना, शिक्षणाच्या नावाखाली. सांगण्याचा उद्देश हा होता की या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, ही जी आधुनिक संस्कृती आहे ही काही उपयोगाची नाही. कारण माणसामध्ये ते गुण यायला पाहिजेत. मनुष्यामध्ये नम्रता, सहनशीलता, हे सगळे प्रामाणिकपणा, हे सगळे गुण जे भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये वर्णन आहे, हे मुलांमध्ये यायला पाहिजे. लहान वयापासून हे गुण पहिले गुरु आई वडील आहेत, त्यांनी शिकवायला सुरू करायला पाहिजे. नंतर गुरुकुलामध्ये टाकायला पाहिजे, तसा मास्तर त्याला पाहिजे शिकवणारा. ते गुण जर नाही आले तर मग अवघड आहे. आज पालकांना इतका अभिमान झालेला आहे की आमचा मुलगा एवढा हुशार आहे, एवढा हुशार आहे, मोबाईल चालवतो एवढ्या कमी वयामध्ये, लॅपटॉप चालवतो एवढ्या कमी वयामध्ये, आमचा मुलगा असा आहे तसा आहे, 100 पैकी 100 मार्क पाडतो आमचा मुलगा. किती अभिमान आहे. एक वेळ पालक गेला शाळेमध्ये, आणि शाळेमध्ये मास्तरला म्हणलं, गुरुजीला म्हटलं, आमचा मुलगा फार हुशार आहे म्हटलं. त्याला आधीच अभिमान आहे, तर जाऊ शाळेत घालायचं म्हणून घालायचंय. तर आमचा मुलगा फार हुशार आहे म्हणलं, पैकीच्या पैकी मार्क पाडतो म्हणलं. त्याला शाळेमध्ये घातला, आणि शाळेमध्ये घातल्यानंतर त्या ठिकाणी परीक्षा झाली, निकाल लागला परीक्षेचा. आणि परीक्षेचा निकाल लागल्यानंतर जे गुरुजी आहेत त्या गुरुजींकडे वडील आले, आणि वडिलांनी सांगितलं, विचारलं, का हो किती गुण पडले? म्हणले 100 नाही पडले, म्हणले 98 गुण पडले. म्हणले किती पडले? 98 गुण पडले. वडिलांना आश्चर्य झालं. म्हणले 2 गुण कसे काय कमी पडले म्हणले माझ्या मुलाला? 2 मार्क कमी कसे काय पडले म्हणले माझ्या मुलाला? गुरुजी म्हणले 2 गुण तुमच्या मुलात ऑलरेडीच कमी आहेत म्हणले. एक पहिला गुण आहे म्हटले की याला स्वतःची अक्कल नाही, या मुलाला स्वतःची अक्कल नाही. आणि दुसरा गुण कमी आहे म्हणले याच्यामध्ये, तू माझं ऐकत नाही. कळलं का तुम्हाला? किती मार्क पडले मुलाला? किती पडले? 98. कळलं का तुम्हाला मला काय म्हणायचंय? आता यातल्या 98% लोकांना कळलं नाही, हेही मला कळलंय. असू द्या, मला काय म्हणायचंय ते सुद्धा तुम्हाला कळलं नाही, पण 2%ला तर कळलं असं अशा अपेक्षा आहे. जाऊ द्या पुढे. तर गुण असणं फार महत्वाचं आहे, चरित्र असणं फार महत्वाचं आहे. तर इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, इफ यू लूज मनी नथिंग इज लॉस्ट, इफ यू लूज हेल्थ समथिंग इज लॉस्ट, बट इफ यू लूज कॅरेक्टर एव्हरीथिंग इज लॉस्ट. तुम्ही जर पैसे गमावले तर काहीच गमावलं नाही. तुम्ही शरीर संपत्ती गमावली, थोडंसं काहीतरी गमावलंय. पण जर तुम्ही चरित्र गमावलं तर सर्व काही गमावल्याप्रमाणे आहे. पण आजकाल उलट आहे ना. आजकाल कसं आहे, आजकाल चरित्र गमावलं काय वाटत नाही लोकांना, हसतात लोक चरित्र गमावल्यानंतर.
काही पण केलं तरी काय मुलांनी मुलींनी काही जरी केलं तर आई वडील काय जमाना बदललाय म्हणते आजकाल, सगळीकडे तेच चाललंय, आपल्यात काही नवीन आहे असे आई वडील म्हणतात. आणि इफ यू लूज हेल्थ, हेल्थ कॉन्शियस झालेत लोक. थोडंफार काय झालं, कसं काय झालं, लगेच चला मेडिकल, चला लगेच डॉक्टर झाला, इकडे झालं, हेल्थ कॉन्शियस झाले. समथिंग इज लॉस्ट, थोडंफार काय तर तुम्ही गमावलंय. बट इफ यू लूज मनी, एव्हरीथिंग इज लॉस्ट. पैसा संपला की मग म्हणे सगळं काय संपलं म्हणे. उलट तयार झालंय सगळं. आणि ही जी आजची शिक्षण पद्धती आहे, तर याच्यामध्ये पुढं म्हणलेलं आहे की काय करते, माणसाला गाढव बनवते. गाढव कसं बनवते माणसाला, तर गाढवाचं उदाहरण आलं म्हणून सांगतो. एकतर मूर्ख म्हटले भगवद्गीतेमध्ये आधीच भगवंतानी अशा लोकांना, आणि आता इथं गाढव म्हटलेला आहे. गाढव हा मूर्ख असतो. काय असतो? मूर्खाप्रमाणे. गाढव मूर्खपणाचे प्रतीक आहे. जे लोक फक्त भोग करण्याचा विचार करतायत, इंद्रिय सुखाचा विचार करतायत, आत्ता पैसे मिळाले बास झाले, जमीन नापीक हो, तिकडं काय व्हायचे हो, कोणाला कॅन्सर हो, त्यांना असं म्हटलेलं आहे, गाढव म्हटलेलं आहे. इथं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे गाढव. तर भक्तिविनोद ठाकूर म्हणतात, जड विद्या मायार वैभव तुमार भजने बाधा. हे शिक्षण घेतलं हे जड आहे म्हणे. जड जड म्हणजे बुद्धी जड झाली आमची हे शिक्षण घेऊन. चांगलं काय आणि वाईट काही आम्हाला कळे ना, आम्ही त्याच्याच मागं लागलोय. आणि आमच्या भजनामध्ये या शिक्षणामुळे बाधा उत्पन्न झालेली आहे असं म्हणलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात की हे शिक्षण घेऊन मी गाढवच झालो म्हणे. हे संसाराचं शिक्षण घेऊन गाढवाचं काय. एक पहिला मुद्दा, असं गाढव जो आहे त्या गाढवाला लोभ आहे. कसा लोभ आहे मला माहिती आहे, त्याच्या आधी पण सांगितलंय. गाढव जो आहे, गाढवाच्या डोक्यावरती अशी काठी बांधायची, एक काठी बांधायची अशी डोक्यावरती अशी, आणि त्याला एक गाजर लावायचं 2 फुटाच्या अंतरावरती. काय लावायचं? गाजर लावायचं. आणि जेव्हा ते गाजर लावतो, तो गाढव जो आहे ना, असं हल्लं की ते गाजर पण हलताच गाढवाच्या पुढं असं बांधलेलं. ते गाजर हल्लं, गाढव जो आहे तो पुढं पुढं चालत राहतो. आणि गाढवाला काय वाटतं, आत्ता थोड्या वेळाने ते गाजर मला खायला मिळेल. पण गाढवाला गाजर मिळेल का हो? 1000 जन्म जरी ते गाढव चालत राहिलं तर ते गाजर मिळू शकतंय का? नाही भेटणार त्याला. त्याच्या पुढंच आहे पण मिळत नाही. अशीच अवस्था माणसाची झालेली आहे. माणसाला वाटतंय की आम्हाला सुख पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे, पण हे सुख असं भेटणार नाही तुम्हाला. त्या गाजराप्रमाणे, मराठीत म्हणच आहे, गाजर दाखवणे, बरोबर की नाही. तर हे गाजर जे आहे, गाजर त्या गाढवाला कधीच मिळणार नाही आयुष्यभर चालत राहिला तरी. अगदी असंच मंडळीनो, हे सुख तुम्हाला कधीच भेटणार नाही तुम्ही जर असा विचार करत असाल, भौतिक दृष्टीने विचार करत असाल. म्हणून त्या मनुष्याला गाढव म्हटलेलं आहे. दुसरं का गाढव म्हटलं याचं उदाहरण सांगतो. की गाढव जो आहे विनाकारण ओझं वागवतो. तुम्हाला माहिती आहे का, गाढवाला गवत कुठंही मिळू शकतं, रस्त्याच्या कडेला, बांधावरती, कुठेही गवत खाऊ शकतो. गाढवाला काम करण्याची गरज आहे का हो? खरं सांगा. गाढव काय करतो? वजी वाहतो, धोब्याची वजी, मातीची वजी वाहतो. आणि तो वजी वाहतो, एवढं मोठं वज घेऊन येतो, आणि ते वज घेऊन जेव्हा तो गाढव जातोय, तो मालक काय करतो नंतर? गोटा आहे त्याला गाढवाला चांगला, खायला मग हराळे आणून टाकतोय मालक. असं आहे का हो? त्या मालकाचा आणि गाढवाचा काय संबंध आहे सांगा, खरं सांगा. तो गाढवाचा आणि मालकाचा काही संबंध आहे का? काहीच संबंध नाही. काम का करतो त्याच्यामध्ये तो मालकाकडे? त्या मोकाट हिंडू शकतो, कुठेही त्याला खायला मिळतंय गाढवाला, तरी सुद्धा काम करतोय तो. म्हणून तो गाढव आहे. समजलं का त्याचं नाव? म्हणून असं जो व्यक्ती पैशाच्या मागे लागलेला आहे की 8 दिवस जर मी काम केलं नाही तर माझ्या घरचे उपाशी राहतील, असं ज्याला वाटतं, तो गाढव आहे. याचा अर्थ फार मोठा आहे की ज्याची भगवंतांवर श्रद्धा नाही, विश्वास नाही, आणि जो केवळ पोट भरण्यासाठी प्रपंच करत आहे, तो गाढव आहे म्हटलेला आहे. तिसरा मुद्दा सांगितलं की कारण तो विनाकारण संसाराचं ओझं वाहत आहे. आणि तिसरा मुद्दा सांगितलेला आहे की गाढव जो आहे हा
सुंदर गातो. गाढव जो आहे तर मध्ये मध्ये सुंदर आवाज काढतो. एकदा काय झालं, गाढव जो आहे, नीट लक्ष द्या, हे गाढव कोण आहे काय लक्षात येईल तुमच्या. एकदा एक लग्न होतं जंगलामध्ये, आणि त्या जंगलामध्ये लग्नाला गेले सगळे प्राणी, आणि गाढवालाही निमंत्रण आलं. आणि गाढव गेला, आणि गाढव गेल्यानंतर त्या ठिकाणी उंट पण आला होता. कोण आला होता? उंट पण आला होता. मग गाढव गप बसायला पाहिजे की नाही गाढवाने हो? पण गाढवाला अभिमान झालेला आहे की माझा आवाज फार सुंदर आहे. हा अभिमान कोणाला झालाय? गाढवाला झालेला आहे. म्हणजे काय? गाढवाचा आवाज सुंदर आहे का? मग गाढवानी गायन करायला सुरू केलं लग्नामध्ये. कोणाचं गुणगान करायला लागला? उंठ दादाचं गुणगान करायला लागला, आणि म्हणू लागला अहो रूपम अहो रूपम. उंटाला काय म्हणतोय? काय सुंदर रूप आहे, काय सुंदर रूप आहे. गाढव उंटाला म्हणतो. उंटाला समजतं की अरे मी तर सुंदर नाहीये, पण हा विनाकारण माझी स्तुती करतोय. जो विनाकारण स्तुती करतो, आवाज चांगला नसताना गाण्याचा प्रयत्न करतो, तो गाढव असतो. तर ते काय, उंट पण म्हटलं आता काय, आता ह्यानी म्हटलंय मला सुंदर आहे, आणि हा गायन पण करतोय माझ्यासाठी. मग उंट म्हणतो अहो ध्वनीम अहो ध्वनीम, काय आवाज आहे, काय आवाज आहे, असं उंट गाढवाला म्हणतो. कळालं का तुम्हाला काय? मी आधी सांगितलंय चिंतनाचा विषय आहे. म्हणजे गाढवाचा आवाज चांगला नाही तरी गाढव उंटाचं गुणगान करतोय, आणि उंट त्यानं गुणगान केलंय म्हणून गाढवाचा आवाज चांगला नाही तरी पण म्हणतोय काय आवाज आहे, काय आवाज आहे. म्हणून अशी प्रवृत्ती आमच्यामध्ये सुद्धा आहे की आम्ही सुद्धा दुसऱ्याचं गुणगान गाण्यासाठी जीवन आहे का आपलं? उगाच दुसऱ्याचं काही चांगलं नसते पण त्याला फुगवायचं. नाही नाही छान आहे बरं का, छान आहे, छान आहे, हे सगळं छान आहे, त्याची स्तुती करायची. याच्यासाठी मनुष्य जीवन नाहीये. आणि का स्तुती करायची? तर त्याने माझं काहीतरी गुणगान करावं. आमच्या भक्ता सुद्धा असं चालू असतं. त्याने मला काहीतरी म्हणावं, प्रभूजी तुम्ही फार सुंदर गायन करताय, म्हणून त्याची स्तुती करायची. मग तो म्हणतोय नाही नाही प्रभूजी तुम्ही पण ना. प्रभूजी म्हणणार काय प्रभूजी तुमच्या चेहऱ्यावर तेज आहे. असं तरी म्हटलं, प्रभूजी म्हणतात काय तुमचं गायन आहे, काय तुमचा आवाज आहे, असं म्हणावं असं अपेक्षित असते. म्हणजे काय झालं? उंट आणि गाढव. याच्यासाठी मनुष्य जीवन आहे का? दुसऱ्याची स्तुती करण्यासाठी आहे का? आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की तिसरा मुद्दा गाढवाचा काय तो, अशी वृत्ती त्याच्यामध्ये. आणि चौथा मुद्दा गाढवाचा काय आहे? गाढव जो आहे हा मैथूनच सुख घेण्यासाठी गाढविणीकडे जातो. आणि तेव्हा गाढवीण काय करते? सगळ्यालाच माहिती आहे. काय करते? लात मारते. आणि गाढवाला काय वाटतं? किती प्रेम करते माझ्यावर. गाढविणीच्या जवळ गाढव गेला की ती लात मारते पहिल्यांदा, आणि गाढवाला वाटतं किती प्रेम करते माझ्यावरती. अरे ती प्रेम आहे का ते? पण असं वाटतं त्याला, आणि ज्याला असं वाटतं तो गाढव आहे. समजलं का तुम्हाला? असे गाढवाचे 4 गुण आपण पाहिले आज. समजलं का सर्वांना? तरी तसं म्हटलेलं आहे की हे शिक्षण घेऊन, भौतिक शिक्षण घेऊन आम्ही काय, आजकाल पोरं नाही का पोरीच्या मागे लागत नाहीत का? पोरीनं किती जरी त्याला नाही म्हणली तर तिच्याच मागे पळतोय. काय झालंय? कोण आहे तो? गाढवच आहे. थोडं अजून उलगडून सांगितलं. ते काय चालू आहे? याच्यासाठी तुम्ही शाळा कॉलेजला जाता का? हे करण्यासाठी. समजतंय का तुम्हाला? म्हणून चरित्र निर्माण करण्यासाठी शिक्षण असतं. जे आपण आता जे घेतोय हे सगळं भोगवृत्तीचं शिक्षण आहे, आणि हे सगळं नरकाकडे घेऊन जाणारं शिक्षण आहे आपल्याला. म्हणून मोठा कलेक्टर झाला म्हणून काही त्याचा उद्धार होईल असं नाही. तो भक्त असायला पाहिजे पहिली गोष्ट. म्हणून आई वडिलांना आणि पालकांना एक नम्र निवेदन आहे की तुम्ही तुमच्या मुलांना पहिलं आध्यात्मिक शिक्षण द्या, त्यांना भक्त बनवा. नंतर जय जवान, जय किसान, जय इंजिनियर, जय डॉक्टर, जय बॅरिस्टर, जय कलेक्टर. नंतर पहिले जय भक्त, पहिले भक्त बनला पाहिजे. नंतर तुम्हाला त्याला काय बनवायचं ते बनवा. तो भक्त आहे का?
नियमाचं पालन करतो का, तर मग बाकीच्या गोष्टी शिकवा त्याला. कारण चरित्र निर्माण झालं पाहिजे मुलाचं, आणि तो मुलगा या संसारातून सुटला पाहिजे. मदालसाची कथा मी मागच्या शनिवारी सांगितली होती, आठवते का? एका आईने त्या मुलांना भक्त बनवण्यासाठी काय केलं. आई वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे की त्या मुलांना भक्त बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला भगवंताची ओळख करून दिली पाहिजे. त्याला ब क ड नाही आलं तरी चालेल. आजकालचे शिक्षक, कालच मला कोणतं सांगत होतं, कोणी सांगितलं मला बरं, माऊली कोणी सांगितलं, एक शिक्षक होते आणि काय ते गट शिक्षणाधिकारी काय म्हणतात वरचं असतं ते तपासायला आले, शाळा शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक होते दोन, आणि दोन्ही शिक्षकांना बोलवलं आणि म्हणले बाराखडी म्हणून दाखवा. अक्षरशः त्या दोघांनाही बाराखडी आली नाही, कामावरून काढून टाकलं त्याला. सत्य घटना सांगते, गुरुजींनी सांगितली मला. दोन्ही मास्तरला बाराखडी आली नाही. पगार किती आहे? 1,10,000 रुपये. मास्तर काय करतोय? शेती, दूध, सगळं त्याचं घरच चालू आहे सगळं. शाळेत निम्या दांड्या मारतो तिकडं. कसं मुलांचं कल्याण होणार? एज्युकेशन सिस्टम मध्ये किती फॉल्ट्स आहेत बघा आपल्या. गुरु कोणाला म्हणायचं, गुरुचं स्थान काय असतं, हे सगळं नष्ट केलंय ह्या इंग्रज आल्यानंतर. ही जी पद्धत आल्या शिक्षण पद्धती, शाळा आणि कॉलेज नव्हतं, हे गुरुकुल पद्धतीमध्ये हे सगळं व्यवस्थित शिकवलं जायचं. मास्तर म्हणते हळूस 10 रुपयाची नोट काढते, जा म्हणते पांट पिळून एक मावा घेऊन ये पोरांना शाळेतले बारके. कसं करायचं सांगावं. म्हणून हे सगळं आज जे दुःख वाटायला येते आपल्या, पूर्वी लोक फार सुखी होते. जिथं भजन कीर्तन चालतं ते सुख नक्कीच आहे मंडळी, पण आज त्याची सगळी कटाई केलेली आहे. पूर्वी मला आठवतंय, मी लहान असताना सुद्धा रोज न चुकता, गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे, तर आम्ही रोज एक जास्वंदीचं फुल घेऊन तिकडे जायचो, त्यांना अर्पण करायचं. महादेवाचं मंदिर आहे इकडे, तिकडे जायचं गावामध्ये, न चुकता जायचं. तसं वळणही लावलं होतं. पण आज मुलांना कोणी विचारतं का शाळेमध्ये जाताना, बाबा तू एक फुल घेतलं का रे झाडाचं, एका तुळशीचं पान घेऊन गेला का? आई वडिलांनी विचारायला पाहिजे की नाही, पण विचारतच नाहीये. म्हणजे हा तो त्या पोराला अभ्यासाची जेवढी काळजी नाही तेवढी आई बापाला काळजी अभ्यासाची. होमवर्क केलास का, ती वही घेतली का, ती नोटबुक घेतली का, बघ बर, डबा घेतला का, पाणी बॉटल घेतली का, आई वडिलांनाच काळजी. आता तूच शाळेत जाऊन बस, त्या बापांना नाही ना तेवढंच राहिले. आता एवढी काळजी त्या पोराशी करते, त्या बुटाच्या नाड्या पण बांधते त्याच्या, ती परत बुटानं मारते तुम्हाला म्हातारपणी. ही शिक्षण पद्धती आज आपण निर्माण करतोय. म्हणून माझा तीव्र विरोध आहे इंग्रजी माध्यमाला. स्पष्ट सांग, हे सगळे कत्तलखाने आहेत, शाळा नाही आहेत या. याच्यामध्ये आमच्या संस्कृतीची, आमच्या संस्काराची, आमच्या चरित्राची कत्तल होते. म्हणून पोरांना साध्या शाळेत घाला. हे काय काय शिकवतायत शाळांमध्ये मुलांना. मुलींना सांगतात काय, हातात बांगडी घालायची नाही, पायात पैंजण घालायचं नाही. एका विद्यार्थ्याचा मला फोन आला, 5वीचा विद्यार्थी, आणि त्याला साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेची शाळा, आणि त्याच्यामध्ये त्याला उभा करण्यात आलं, ऍडमिशन झालं आणि उभा करण्यात आलं. त्या 5वीच्या मुलाला म्हणतात, तुला एवढी मोठी शेंडी आहे, ही शेंडी ठेवता येणार नाही, शेंडी कापावं लागेल, कपाळाला गंध लावता येणार नाही. म्हणजे मुलाला शेंडी नको, कपाळाला गंध नको. आणि एवढंच काय, महिंद्रा, नाशिकमध्ये महिंद्राचा एक प्लांट आहे, महिंद्रा गाड्यांचा. मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा ती कंपनी आली होती मुलांचं, मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करण्यासाठी. तर त्यावेळेला माझ्या गळ्यामध्ये अशी माळ होती, अशी गळ्याच्या कडून अशी, अशी गळ्याच्या, ही माळ बरोबर आहे ना, अशी कंठा बरोबर आहे, तर सगळ्यांना दिसते लगेच माळकरी आहे म्हणून. मग ते युनिफॉर्म घातला आणि मग ते टाय पण लावलेला. असा टाय जरी लावला तरी ती माळ दिसायचीच, अशी टाईट असल्यामुळे माळ, तुळशी माळ दिसायचीच. मग तो जो टीपीओ होता, जो तिथला मेन त्या निवडणूक मुलाखती घेण्याचा जो मेन सर आहे, ते म्हणले तुम्हाला ही तुळशीची माळ अशी घालता येणार नाही,
तुम्ही एकतर काढून टाका, नाहीतर खाली तरी सोडा म्हणले, तरच तुम्हाला इंटरव्ह्यूला बसता येईल म्हणले कंपनीच्या. मग मी म्हटलं मी काय सोडू शकत नाही, म्हटलं हे माळ काय मी असे काढू शकत नाही म्हणलं तुमचा इंटरव्ह्यू देण्यासाठी. तुमची कंपनी, तुमचा पगार तुम्हीच घ्या, मला काही इंटरेस्ट नाही म्हणलं याच्यामध्ये. आणि अक्षरशः तिथून पुढं मी 100 कंपन्या आल्या सिलेक्शनसाठी, कुठल्याच कंपनीत मी गेलो नाही, तिकडे इंटरव्ह्यूलाच गेलो नाही कुठल्याच कंपनीमध्ये. मला नको म्हटलं. तर तुम्ही माळ काढा म्हणत असाल तर आम्हाला तसा इंटरव्ह्यू नको आहे. आजकाल मुलांना सुद्धा टॉर्चर केलं जाते. लहान लहान मुलं आहेत आमच्या भक्तांची, मी असं ऐकलं की शाळांमध्ये गेल्यानंतर मास्तर टॉर्चर करते, या शाळेमधले लोक टॉर्चर करतात, शिक्षक लोक. आणि काही मुलं पण चिडवत आहेत, कारण ते मुलंही त्या भंगार क्वालिटीचीच आहेत, सगळे त्यांचे आई बापी भंगारच आहेत. ते विचार शेंडी वाढतात पोरांची आमच्या, त्याने गंध लावला तर त्याला नावं ठेवते. स्मिथला सेन्सिटिव्ह म्हणलं तर ते म्हणते पोर नावं ठेवते, शेंडी नाही ठेवत तो. काय करायचं सांग? कुठं चालली आमची शिक्षण पद्धती? म्हणजे हे नको आहे. असं मी जेव्हा नोकरी लावतो मला सुद्धा असंच म्हणण्यात आलं की सर तुम्हाला कपाळाला गंध लावून येता येणार नाही, तुम्ही शिक्षक आहात तर तुम्हाला प्रोफेशनल यावं लागेल कॉलेजमध्ये. आणि माझ्याबरोबर एक दक्षिण भारतामधले एक सर होते, दोघंही नवरा बायको होते, डबल PhD झालेली मॅडमची, आणि महान रामभक्त होते, ते दक्षिण भारतातले होते. आणि ते सर पण डीन, इतके विद्वान पंडित, अतिशय प्रकांड PhD झालेला, फार व्यक्ती हुशार, नवरा बायको हुशार, दोन्ही नवरा बायकोला डीन म्हणून घेतलं कॉलेजमध्ये, आणि महिन्याला 2-2.5 लाख पगार एका माणसाला. तर अशा प्रकारे ते आले होते तिकडं. ते सर सुद्धा असे लावायचे, ते श्री संप्रदायामध्ये अशी लाल कांडी ओढतात बघा, अशी ते लावायचे, श्री संप्रदायाचे होते ते, असं लावायचे, तिलक लावायचे. तेही माझ्या बरोबर आले, मी दोघंही आम्ही एकदमच जॉईन झालो तिकडे कॉलेजमध्ये. आम्हालाही सांगितलं की तुम्ही असं काही लावायचं नाही. थोडे दिवस मी सहन केलं, मला पण सहन होईना. त्या सरांनाही सहन नाही झालं, दोन्ही नवरा बायकोनी नोकरी सोडली, दुसऱ्या कॉलेजला गेले. ते म्हणले आम्हाला हे होणार नाही म्हटलं. ती माताजी आणि दोघंही गंध लावून यायचे. मी उदाहरण का देतोय? हा लोभ, गाढवी लोभ सोडायला पाहिजे. पैशासाठी तुम्ही काय करणार? कपडे काढणार काय? तेवढंच राहिले. तेही करतायत लोक आजकाल पैशासाठी. इतका लोभ झालाय की आम्ही काही पिकवणार, कुठलेही केमिकल वापरणार, आमची मुलं कुठेही टाकणार. अशा ठिकाणी कसं होणार? त्या मुलांवर संस्कार काय होणार? तो मुलगा जर भक्त नाही झाला तर त्याचं पाप तुम्हाला लागेल की. कलेक्टर झाला तर काय उपयोग आहे? भक्त व्हायला पाहिजे. हा आमचा सिद्धांत आहे, कारण त्या मुलाचं जीवन सुखा समाधानामध्ये जाईल, हे लक्षात घ्या. साधा सरळ सिद्धांत आहे. तुम्ही नोकरी करताय, किती सुखी झाले तुम्ही मला सांगा, खरं सांगा बरं. तुम्ही एवढे पैसे कमवले, किती सुखी झाले सांगा. तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी एवढं शिकवलं, मग तुमच्या मुलांना तुम्ही पण त्याच्यापेक्षा जास्त चालून द्यायला लागलं कसलं काहीतरी, ते किती सुखी होतील? साधा प्रश्न आहे ना. त्यामुळे थोडासा विचार या ठिकाणी करायला पाहिजे. हे अर्ध्या हळकुंडानं पिवळे हे लोक व्हायला लागलेत आपले. ना धड त्याला देवाचं येते, ना त्याला त्यातलं अध्यात्मातलं काही येते, आणि आमची पोरं हाफ मॅड होऊन सगळे फिरायला लागलेले आहेत. आणि म्हणून आपण आपल्या मुलांना भक्त बनवण्याची पहिली प्रायोरिटी आहे. आपण ते केलं पाहिजे. मुलांना सत्संगाला आणलं पाहिजे, त्यांना तीर्थामध्ये नेलं पाहिजे, त्यांना भगवद्गीता रोज वाचायला सांगितली पाहिजे. बसून बाबा एखादा श्लोक वाच मला म्हणून दाखव, आणि नंतर एक माळ जप कर, मगच तुला जेवायला मिळेल. हे सगळं घरामध्ये गुरुकुल चालू करा सर्वांनी. तुम्ही आजी आजोबा असा किंवा आई वडील असा, जेणेकरून पुढची पिढी तरी चांगली घडेल. हे घरामध्ये सुरू करा तुम्ही. असं आहे आता गुरुकुल आहे, तुमची हिंमत नाही गुरुकुलमध्ये घालायची पोरांना, ठीक आहे, तर तुम्ही घरामध्ये तरी शिक्षण द्या कमीत कमी मुलांना. आणि अशा पद्धतीनं जर मुलं घडली तर हा देश वाचेल, हा समाज वाचेल. नाहीतर मग तुम्हालाही पैशाचा लोभ लागलाय आणि मग तुम्ही मुलांनाही ते शिकवताय, मग काय होणार? एक दिवस तुम्हाला तर सुख 100% नाही भेटणार आहे त्या मुलांपासून. मुलं जेव्हा कमवायला बाहेर जातील, खरं सांगा बरं, इथं 60च्या पुढचं कोण आहे? 50च्या पुढची, 60च्या पुढची कोण हात वर करा. बरेच जण आहे. खरं सांगा तुम्ही, काय सुख आहे मुलांचं? खरं सांगा. मुलं जेव्हा लांब जातात काय होतं? का सुख भेटतंय का? जेव्हा मुलं शिकून दूर जात आहेत,
भले त्याने तुम्हाला ₹1,00,000 महिन्याला पाठवले, काय सुख आहे सांगा? आहे का काय सुख? पैशामध्ये सुख आहे का? नाही. पैसा काय आहे? तुम्हाला थोडंफार काय झालं, दवाखान्यात गेला तर 10 लाखच बिल होते. किती साठवून ठेवणार, किती हे होणार आहे. आणि म्हणून आजच्या याच्यामध्ये सांगितले विद्या आणि अविद्या. जसं अर्ध्या हळकुंडानं पिवळं नको. तर एकदा एक व्यक्ती होता, सांगतो आणि थांबतो मी या ठिकाणी. ते इंग्रजी शिकायचं. मग एका नवीन आता तर काही लहानपणापासून इंग्रजी शिकवतात, पण ते म्हणले मुलाला इंग्रजी शिकायचं. मग ती माणसाला काय लहानपणी इंग्रजी नव्हतं, ते म्हणले आपल्याला थोडंफार आलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, 2-4 शब्द तरी शिकून घेऊ म्हणले. मग त्यांनी 4 शब्द शिकला. पहिला येस, दुसरा नो, तिसरा व्हेरी गुड, चौथा थँक्यू. 4 शब्द शिकले. आजच्या समाजाची परिस्थिती ह्यातनं सांगतोय मी तुम्हाला. कुठले शब्द शिकला? यस, नो, व्हेरी गुड, थँक्यू. हे 4 इंग्रजी शब्द शिकला. इंग्रजी जरा मधनं मारलं म्हणजे चांगलं वाटतं, इमेज तयार होते ना, काहीतरी येतोय ह्याला. एक्सक्यूज मी सर, हॅलो, थँक्यू, गुड मॉर्निंग असं म्हणलं जरा बरं वाटतंय का नाही? हरे कृष्ण म्हणलं हे घावंडा आहे म्हणते, बरोबर आहे की नाही? हे पण थोडं यायला पाहिजे ना. म्हणून तो शिकला. यस, नो, व्हेरी गुड, थँक्यू शिकला. एकदा ट्रेनमध्ये गेला, ट्रेनमध्ये बसला आणि तिथं एक शिकलेला माणूस आला होता. त्याला चांगलं इंग्रजी येत होतं. आणि मग हा त्या शेजारी बसला. आणि शेजारी बसल्यानंतर ट्रेन थांबली, तो काहीतरी खाली घ्यायला उतरला माणूस. तो गेला, काहीतरी घेऊन आला. तिथं जे सामान होतं ते सामान कोणतरी नेलं. आणि ज्यानं हा 4 शब्द शिकला होता, यस, नो, व्हेरी गुड, थँक्यू, तो तिथं बसला होता. आल्यावर बघ ट्रेन सुरू झाली, तर बॅगच नाही तिकडे. त्यांनी ह्याला विचारलं, ते म्हणलं तुम्ही बॅग पाहिली का माझी? कुणी चोरून नेली ती? कुणी तर चोरली म्हणलं माझी बॅग, आता होती इथं, 5 मिनिटात गायब कशी काय झाली बॅग? तुम्हाला माहिती आहे का कुणी चोरली? तो म्हणला येस. इंग्रजी मारायला गेला ना तिकडं. तुम्हाला येस. आणि मग नंतर म्हटलं कुणी नेली सांगा म्हणे. नो, सांगत नाही म्हणला. तिने एक कानाखाली घेऊन दिली त्याच्या. ती म्हणला व्हेरी गुड. आता काय करायचं? आणि मग राहिलं काय? थँक्यू. तर मग अशा प्रकारे आपली अवस्था आहे. मला तुम्हाला सांगायचं होतं. आज नाव घेत नाही मी, आता कशाला कोणाची इज्जत काढायची. एका मुलाला मी विचारलं, म्हणलं कुठे जातो? मी फर्स्टला आहे म्हणलं. फर्स्टला, सेकंडला काय, थर्डला आहे म्हणला काहीतरी. मी म्हणलं मी 3रीत आहे. थर्डला आहे म्हणलं का 4th क्लास काय तर म्हणला मला तो. मी म्हणलं त्याला मी इंग्रजीमध्ये 2-4 प्रश्न विचारले. व्हॉट इज युअर नेम, व्हॉट इज युअर फादर, असं त्याला काय विचारलं. त्यानं नेम कसं तरी सांगितलं बघा. माय नेम इज एवढं सांगितलं कसं तरी. त्याने पुढचं त्याला काहीच आलं नाही. तुझी आई हाऊस वाईफ आहे, बाप काय करतो हे त्याला इंग्रजी सांगताच येत. इंग्रजी माध्यमात तुम्ही घातलेलं आहे, त्याला बोलता यायला पाहिजे ना तसं. म्हणजे आपली अवस्था अशी झालेली आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे आहे आपण सगळे. म्हणजे तुम्हालाही शिक्षणाचं माहित नाही. तुम्ही इंजिनिअरिंग केलंय का? नाही. तुम्हाला माहितच नाही नेमकं काय असतंय ते. तुम्ही इंग्रजी माध्यमात शिकलाय का शाळेत? फक्त ती जग चाललंय त्या पद्धतीनं चालायचं. त्यांचा हा सिंहगडला म्हणजे आमचाही सिंहगडलाच गेला पाहिजे. स्टेटस आहे ना शेवटी समाजामध्ये. स्टेटस की बात आहे ना भैया, ते मेंटेन व्हायला पाहिजे ना. मराठी शाळेत टाकल्याला लाज जाईल ना आपली. तसंच बोलताना सुद्धा हिनवतात लोक. बरं कुठे आहे मुलगा, कुठे शाळेला? जिल्हा परिषदला आहे. झडपीला बस मराठी शाळेत. मग स्वतःहून सांग आमचा तो वीर आहे तो सिंहगडला आहे. तर वीर दिवस लावणार आहे तिकडे. समजलं तुम्हाला? बोलण्यामध्ये सुद्धा लोकांचे हे आलेलं आहे. असा अर्ध्या हळकुंडाने यस, नो, व्हेरी गुड, थँक्यू वाला मूर्ख समाज निर्माण होत आहे. म्हणून ही जी शिक्षण पद्धती आहे ही बदलली पाहिजे.
हा लोभ सोडला पाहिजे. लोभासाठी तुम्ही काही पण करू नका. आणि मग लोक असे मार्ग, हे मार्ग आहेत, वेगळे वेगळे मार्ग आहेत भगवंतापासून दूर जाण्याचे. हे वेगळे वेगळे मार्ग समाजामध्ये आहेत. कदाचित या गोष्टी तुम्हाला पटणार नाही, पण हे सत्य आहे. आपला विश्वास कसा आहे की मला सगळं कमवायचं आहे, मला हे सगळं भागवायचं आहे, मी पैसा कमवायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळं काही पण करायला तयार आहे. तर त्यामुळे हा लोभ कमी झाला पाहिजे. आणि लोभ हा भगवंताच्या भक्तीने कमी होतो, सत्संगाने लोभ कमी होतो, घरी बसून होत नाही. नामस्मरण करावं लागतं. नामस्मरण केल्याने हृदय स्वच्छ होतं, हा लोभ कमी होतो, हा संसाराप्रतीची आसक्ती कमी होते. नाहीतर आसक्ती कमी होणार नाही. लोक मंदिरात जरी गेले तरी अशी प्रवचन कुठे ऐकलेत का तुम्ही? एवढं पण खरं बोललेली प्रवचन कुठं नाही ऐकले तुम्ही. आजकाल कीर्तन होत आहेत, काय होत आहेत, तमाशाच्या फडासारखंच आहे ते सगळं. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं. हे जे आहे हे काय झालेलं आहे, मी ज्या कॉलेजमध्ये शिकवायला होतो, मी कॉलेजला असताना माझे जे मित्र आहेत आणि मी जेव्हा शिकवायला होतो एका ठिकाणी, तेव्हा तिथं जे विद्यार्थी होते, माझे जवळजवळ 5-6 विद्यार्थी आहेत जे इंजिनिअरिंग केलंय त्यांनी माझ्याच हाताखाली, मी त्यांना शिकवलंय. आज ते मोठे युवा कीर्तनकार आहेत. ते काय लायकीचे ते मला माहित आहे ना. त्यांना मी मंदिरात असताना एक माळ जप करून होत नव्हती यांना, आणि आज ते युवा कीर्तनकार कसे काय झाले. आणि ते माझ्या पुढे कधीच येत नाही. त्यांना माहिती आहे प्रभूजी कोण आहे ते. आणि काय सांगतायत त्यांना पण जरा हुशारच म्हणलं पाहिजे त्यांना सुद्धा, बरं का. इतर जे पुण्या मुंबईला जाऊन नोकऱ्या करते त्यांच्यापेक्षा हुशारच चांगला मार्ग निवडला त्यांनी, कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळवण्याचा, आहे की नाही. इथं महिनाभर घासली तरी 40,000 मिळत नाही इंजिनियरला. इकडे एका कीर्तनाची सुपारी आहे 25,000 रुपये. तुला चांगला मार्ग निवडला तू. येतंय का लक्षात तुमच्या? म्हणजे समाज कुठं चाललाय, हे समाज म्हणजे जर मूळ जर व्यवस्थित नसेल ना, सगळ्या क्षेत्रामध्ये गोंधळात गोंधळ आहे सगळा. अध्यात्मामध्ये पण गोंधळ सुरू झालाय सगळा. कीर्तनकाराने कीर्तन ठेवायचं प्रतिष्ठेसाठी, आणि यांनी प्रवचन करायचं, यांनी त्याचं नाव घ्यायचं, त्याचं काहीतरी महिमा गायचा, पांडुरंगाचा नाही गायचा, त्या मालकाचा प्रवचन ठेवलेल्या मालकाचा महिमा गायचा, थोडासा पाकिट घ्यायचं, यांनी याचा स्वार्थ साधायचा. असे लोक निर्माण व्हायला लागले समाजामध्ये. आणि हा समाज रसातळाला चाललाय आणि भयानक अवस्था. मग प्रभुपाद महाराज म्हणतात की एक वेळ अशी येईल, मग युद्ध होतील, महामारी येईल आणि हे सगळे लोक मारले जातील. कारण ते जेव्हा अवांछित संतती निर्माण होते, ही अवांछित संतती आहे. तर हे हायब्रिड संतती, अशी लोक मारण्यासाठीच युद्ध होतात, महामारी येते का लक्षात तुमच्या? तर असं काही झालं तर मग हे सगळे घाण साफ होते. तर अशा प्रकारे आपण लोभ सोडला पाहिजे. तर एक उदाहरण देतो आणि थांबू आपण. एक व्यक्ती होता, मोठा व्यापारी होता, भगवंतांकडे गेला आणि भगवंताला म्हटला, मला जर 5 रुपये फायदा झाला व्यवहारामध्ये तर मी तुला एवढे टक्के देईन म्हटला. जसं लोक बालाजीकडे जातात. मग त्याने एवढे टक्के दिले म्हटल्यानंतर तो म्हटला भगवंताला, त्याने मागणं मागितलं. मग त्याला व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाला. मग व्यवसायामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लाभ झाल्यानंतर तो व्यक्ती भगवंतांकडे गेला, पण त्याला जाऊ वाटत ना देवाकडे. कारण एकदा पैसा हातात आला ही माणसाला सोड वाटत नाही ना. तो म्हटला बरोबर आहे, मी देवाला म्हटलो होतो एवढं देतो, जर मला एवढा इन्कम झाला तर मी एवढे पैसे देतो, मी म्हटलो होतो बरोबर आहे, पण त्याची इच्छा काय होईना. पैसा हातामध्ये आल्यानंतर लोभ जो वाढतो ना, त्याचं काही लिमिट नाही मंडळी. आणि मग देवाला पण देव वाटेल ना, बोलला होता देवाला एवढं देतो म्हणून. तो व्यापारी कसा तरी गेला मंदिरामध्ये, पण डोकं लावलं त्याने. अरे तेवढं ठरलं होतं ना द्यायचं, त्याने काय केलं, भगवंताशी चलाकी केली. नीट ऐका, हे शेवटचं उदाहरण फार महत्वाचं आहे. भगवंताशी चलाकी केली आहे, असं नसतंय करायचं. त्याने काय केलं, असं म्हणला, तुम्हाला माहिती असते जाळी असते मंदिराची, बाहेरनं दर्शन घ्यायचं असते, आपण असं पैसे फेकत नाही का, देवाकडे पैसे फेकत नाही का, महाराष्ट्रामध्ये चालू असतं हे सगळं. ह्याने काय केलं की देवाकडे पैसे फेकायला सुरू केलं असं. आणि देवाला सांगितलं, म्हणले जेवढे पैसे
या रेषेच्या उंबऱ्याच्या पलीकडे पडतील ते तुमचे, उंबऱ्याच्या अलीकडे जर रुपया पडला तर तो माझा म्हटलंय. हुशार होता. आता हे कुणाच्या हातात आहे, कुठं पाडायचे? आपल्याच हातात आहे की. मग ह्याने काय केलं, देवा मंदिरात गेला, पैसे फेकायचा. पुढं पडले तर देवाचे 2-4 रुपये पुढे पडले, बाकीचे सगळे उंबऱ्याच्या अलीकडेच पडले इकडे. आणि तू म्हणला, भगवंता तुम्ही किती दयाळू आहात म्हणे, एवढा मोठा इन्कम करून दिला मला, पण काही सुद्धा घ्यायला तयार नाही तुम्ही म्हणले. हरी बोल, असं तू म्हण. भगवंताशी चलाकी करण्याचा प्रयत्न करत आहे. इतक्यात दुसरा व्यापारी माग लाईन मध्ये उभा होता, तो सुद्धा नवस बोलला होता, एवढा जर फायदा झाला व्यवसायामध्ये तर म्हणे मी तुला एवढं देईन असं ठरलं होतं. आणि मग तोही माग उभा राहिलेला होता. त्यांनी बघितलं हा प्रकार, जेवढं पुढे जातं ते देवाचं, मागं पडलं तर याचं. हा त्याच्यापेक्षा हुशार व्यापारी निघाला. याने काय केलं, याने जे तो म्हणला तो निघून गेला. दुसरा आला व्यापारी देवापुढे भरायला. म्हणले भगवंता सगळं तुमचंच आहे म्हणले, उंबऱ्याच्या पलीकडचं मागचं कशाला म्हणले. मी पण आता तसंच करतो म्हणले, जेवढे पैसे मी वर टाकेल, जे वरचे वर राहतील ते तुमचे, खाली पडेल ते माझे. हा हुशार व्यापारी होता एक. मग तुम्हाला जेवढे वर जातील मी वर फेकणार पैसे, जेवढे वर जातील आणि वरच राहिले तर तुमचे, जर ते खाली पडले तर माझे म्हटलं. काय करायचं, सगळे पैसे खालीच पडले का, वर काय थोडी जाणार आहे. मला तुम्हाला या गोष्टीतनं सांगायचं होतं की जेव्हा लोभ वाढतो माणसाचा तर देवाला सुद्धा देव वाटत नाही. ज्यांच्याकडे मागणं मागून घेतलंय त्यांना सुद्धा देण्याची इच्छा मनामध्ये होत नाही. म्हणून हा लोभ टाळला पाहिजे. आणि हा लोभ सत्संगानेच जातो. जो व्यक्ती नित्य सत्संगामध्ये येतो, नेहमी भजन करतो, शास्त्राचं अध्ययन करतो, नामस्मरण करतोय, त्याच्यामध्ये हृदयातला हा लोभ निघायला सुरू होतो हळूहळू. म्हणून नियमित सत्संग करायला सांगितलंय, नियमित नामस्मरण करा. तिथे काही कुटुंब चालवायचं चालवायचं, पण हा लोभ कमी होईल दिवसेंदिवस आपला. आणि एक वेळ हा झिरो करायचा आहे, झिरो करायचा आहे, नाहीतर मग अवघड आहे. तर अशा पद्धतीनं आपण आजचा हा श्लोक पाहिला की विद्या आणि अविद्या. रे पुढचे दोन्ही श्लोक पण ह्याच्यावरच आहे, विद्या आणि अविद्यावरती, पण ते जरा वेगळ्या अर्थाने आहे. पुढच्या वेळेला 10वा श्लोक होईल. तोपर्यंत हरे कृष्ण हरे